राजकीय वर्तुळातली बातमी आहे मुंबईमधून। उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीची उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची आता चाचपणी सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी मिशन मुंबई पालिका सुरू केले आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या सर्व माजी नगरसेवकांची आज बैठक बोलावलेली आहे। मातोश्रीवर दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचं कळतंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, आज एक महत्त्वाची घडामोड मुंबईमध्ये घडते, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। बैठकींचं आयोजन केले, काय नेमके या बैठकीचे मुद्दे असणार आहेत, कोण कोण बैठकीसाठी येणार आहेत? अनुपमा, सर्व मुंबईतले माजी नगरसेवक यांची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे स्वतः या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे मुंबईतल्या सर्व 227 प्रभागांमध्ये निरीक्षक नेमले गेलेले आहेत। म्हणजे एकूण 18 निरीक्षक नेमलेले आहेत, ज्यांना 36 विधानसभा मतदारसंघ दिलेले आहेत। प्रत्येकाला 2-2 मतदारसंघ वाटण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये आमदार आहेत, शिवसेना नेते आहेत, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांसारखे जे महत्त्वाचे नेते आहेत, यांच्याकडे प्रत्येकी 2-2 विधानसभा मतदारसंघ दिले गेलेले आहेत आणि त्यांना महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं त्या संदर्भातल्या तयारीच्या दृष्टीनं ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। कारण कोण कुठून उभं राहू शकतो आणि यामध्ये स्वबळाची चाचपणी केली जाऊ शकते, अशा प्रकारची एक माहिती समोर आलेली आहे। कारण जवळपास जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी देखील निरीक्षक जे आहेत तिथं जाऊन कोण उमेदवार असू शकतो येत्या काळामध्ये या संदर्भात चाचपणी केली जाणार आहे। कारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात आणि त्यामुळेच ही तयारीच्या दृष्टीनं ही बैठक देखील आहे आणि अशा प्रकारच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। ठीक आहे कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बैठकीविषयीचे अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।